Hello students, welcome to my YouTube channel प्रोफेसर रवी गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड ओके म्हणजे ॲसिड पासून आपण अनहायड्राइड तयार केले ओके. आणि नेक्स्ट सेकंड नंबरची रिॲक्शन आपण पाहिली, त्याचं नाव आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. दिस रिॲक्शन आल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इस्टरिफिकेशन रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ इस्टर. आपण ऍसिड आणि अल्कोहोल किंवा फिनॉल ह्यांच्यापासून आपण काय तयार करू शकतो, इस्टर तयार करू शकतो ओके. आणि त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, इस्टरिफिकेशन रिॲक्शन. ठीक आहे ना. म्हणजे बघा, आपण दोन ह्या रिॲक्शन्स पाहिलेल्या आहेत. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड, म्हणजे जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो तुमचा कार्बन आणि OH बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करून आपण दोन कंपाऊंड फॉर्म केले. एक फॉर्म केला अनहायड्राइड आणि दुसरा फॉर्म केला इस्टर. ठीक आहे ना. आजच्या लेक्चर्स मध्ये आपण थर्ड नंबरची केमिकल प्रॉपर्टीज किंवा थर्ड नंबरची त्यामधलीच रिॲक्शन पाहणार आहोत ओके. आणि ती थर्ड नंबरची तुमची रिॲक्शन आहे रिॲक्शन्स विथ PCl3 PCl5 अँड SOCl2. म्हणजेच आपण काय करू शकतो, जो तुमचा ऍसिड आहे ह्या ऍसिडवर PCl3 PCl5 आणि SOCl2 ची रिॲक्शन करून त्याच्यापासून आपण ऍसिड क्लोराईड तयार करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचा क्लोरिनेटिंग एजंट आहे, आपण त्याच्यापासून काय करू शकतो, ऍसिड क्लोराईड. म्हणजेच आपल्याला टार्गेट एकच आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो तुमचा OH आहे तो OH आपल्याला रिप्लेस करायचा आहे आणि रिप्लेस करून त्या ठिकाणी आपल्याला Cl ऍड करायचा आहे. ठीक आहे ना ओके. आणि त्यालाच आपण ऍसिड क्लोराईड म्हणतो. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, ऍसिड क्लोराईड मध्ये करायचंय बाय युजिंग PCl3 PCl5 अँड थायोनिल क्लोराईड SOCl2. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात प्रिफरेबली किंवा इझिली रिॲक्शन जर म्हटलं आपलं तर कोण देतो, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं थायोनिल क्लोराईड. का, त्याचं कारण पण आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुमचा बाय प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे त्यावेळेस जो तुमचा बाय प्रॉडक्ट आहे तो गॅसेस स्टेटमध्ये असतो आणि गॅसेस स्टेटमध्ये असल्यामुळं त्याला तुमच्या मिक्सचरमध्ये आल्याच्या नंतर सेपरेट करणं, इस्केप करणं एकदम इझिली आहे. म्हणून आपण सांगतो की ह्या तिन्हीमध्ये पण तुमचा इझिली प्रिफरेबली जो तुमचा प्रॉडक्ट देऊ शकतो ओके तोय किंवा मग इझिली सेपरेट होऊ शकतो तो तुमचा कोणता आहे, थायोनिल क्लोराईड सोबतची रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीमध्ये एकदम सिंपल आहे. ह्या तिन्ही पासून पण आपल्याला ऍसिड क्लोराईडच तयार करायचं आहे. परंतु ह्यांचे जे बाय प्रॉडक्ट आहे हे बाय प्रॉडक्ट वेगवेगळे आणि आपल्याला प्रॉडक्ट सहित ओके. म्हणजे प्रॉडक्ट तर आपल्याला माहिती आहे ऍसिड क्लोराईड तयार होणार आहे, परंतु बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या अगोदरच्याही चॅप्टर मध्ये ह्या रिॲक्शन झालेल्या आहेत. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण रिॲक्शन आहे, अल्कोहोल फिनॉल मध्ये पण ह्या रिॲक्शन्स जशाच तशा आहेत. फक्त तिकडे अल्कोहोल फिनॉल असतील, इकडे ऍसिड आहे. ठीक आहे. एकदम सिंपल आहेत आणि एकदम इझिली रिॲक्शन आहेत ओके. ह्या रिॲक्शन्स तुम्हाला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सांगणार आहोत. काळजीपूर्वक बघायचं, प्रत्येक रिॲक्शन व्यवस्थित लिहून घ्यायची. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूयात आपण थर्ड नंबरची रिॲक्शन ओके. थर्ड नंबरची आपल्याला रिॲक्शन बघायची आणि त्याचं नाव आहे रिॲक्शन विथ PCl3 PCl5 and SOCl2 बरोबर आहे. रिॲक्शन विथ PCl3 PCl5 अँड SOCl2 म्हणजे लक्षात ठेवा PCl3 म्हणजे आपण त्याला म्हणतो फॉस्फरस ट्रायक्लोराईड ओके. PCl5 फॉस्फरस पेंटा क्लोराईड आणि SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराईड. लक्षात ठेवा ओके. इथं सांगतो तरी पण PCl3 म्हणजे आपण काय म्हणायचं त्याला, फॉस्फरस
फॉस्फरस ट्रायक्लोराइड आहे, हा ट्रायक्लोराइड आहे. त्याच्यानंतर PCl5, PCl5 म्हणजे काय तुमचा फॉस्फरस पेंटाक्लोराइड, आणि तुमचा थर्ड आहे SOCl2 म्हणजेच ह्याला आपण म्हणतो थायोनिल क्लोराइड. काय म्हणतो? थायोनिल क्लोराइड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला माहित असणं नावं खूप गरजेचं आहे. कधी कधी नावात तुम्हाला विचारलं जाते, त्याच्यासाठी हे पण तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. एकदम सिंपल रिॲक्शन आहे, ह्याला जास्त डोकं लावण्याची गरज नाही. फक्त एकच रिॲक्शन बॅलेन्सिंग आहे. ओके, ती बॅलेन्सिंग रिॲक्शन तुम्हाला जर एकदा लक्षात आली आणि यांचे जर बाय प्रॉडक्ट जर लक्षात आले तर बाकी तुम्हाला अडचण येणार नाही. बघा एकदम सिंपल. आता काय बरं, सुरुवातीला याचं डिस्क्रिप्शन बघूया. कुणासोबत रिॲक्शन करायची? एकदम सिंपल. कुणासोबत? कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत. कुणाची? PCl3, PCl5 आणि SOCl2. काय तयार होणार आहे? ऍसिल क्लोराइड. काय तयार होणार आहे? ऍसिल क्लोराइड. एकदम सिंपल. बघा मग कसं लिहायचं? ह्याचं डिस्क्रिप्शन लिहायचंय. कसं? फेन कार्बोक्सिलिक ऍसिड on heating with PCl3, PCl5 and SOCl2 to give corresponding acyl chloride. बघा काय तयार होत आहे? ऍसिल क्लोराइड तयार होतो. ऍसिल क्लोराइड असा असतो, लक्षात ठेवा. RC≡CL याला आपण म्हणतो ऍसिल क्लोराइड. हा ऍसिल क्लोराइड आपला तयार करायचा आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड वर रिॲक्शन करायची PCl3, PCl5 आणि SOCl2 सोबत. लक्षात ठेवा. हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट. हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे, काय काय तुम्हाला यूज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार बघा, ह्याच्यामध्ये कोण आहे सगळ्यात तुमचं प्रिफरेबली कोण देतोय? थायोनिल क्लोराइड. लक्षात ठेवायचं थायोनिल क्लोराइड तुम्हाला जर विचारलं ह्या तीन मध्ये सगळ्यात प्रिफरेबली किंवा इझिली कोण रिॲक्शन तुमचा पॉसिबल देतो? थायोनिल क्लोराइड SOCl2. ओके, थायोनिल क्लोराइड SOCl2 इज प्रिफर्ड. हा प्रिपेअर्ड तुमचा काय करतो? फास्ट रिॲक्शन देतो. बिकॉज बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन किंवा मग बाय प्रॉडक्ट फॉर्म इझिली म्हणजे काय होतो? तुमचा हा जो बाय प्रॉडक्ट आहे तो गॅसियस स्टेट मध्ये, बाय प्रॉडक्ट फॉर्म इन गॅसियस स्टेट and easily escape reaction mixture. ठीक आहे ना? म्हणजे रिॲक्शन मिक्सचर मधून हा इझिली बाहेर पडतो. का बाहेर पडतो? कारण की हा कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅसियस स्टेट मध्ये आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन PCl3, PCl5 थायोनिल क्लोराइड वर जर केली आणि जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला की ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रिपेअरेबली कोणती रिॲक्शन तुमची फास्ट जाईल किंवा एक्झॅक्टली इझिली जाईल, तर लक्षात ठेवायचं थायोनिल क्लोराइड सोबत. का? त्याचं कारण जर विचारलं तर लक्षात ठेवायचं बिकॉज इन दिस रिॲक्शन बाय प्रॉडक्ट फॉर्मड अँड दिस बाय प्रॉडक्ट इज गॅसियस स्टेट. हा बाय प्रॉडक्ट कसा असतो? तुमचा गॅसियस स्टेट मधला असतो. मग रिॲक्शन मिक्सचर मध्ये जर गॅसियस फॉर्म जर असला
तर आपण इझिली त्याला काय करू शकतो, बाहेर काढू शकतो, इस्केप करू शकतो. म्हणून ह्या तिन्हीमध्ये प्रिफरेबली जी रिॲक्शन आहे तुमची थायोनिल क्लोराईड सोबतची आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबरचा पॉइंट लक्षात ठेवायचा कोणता, इन दिस रिॲक्शन COOH ग्रुप किंवा मग इन दिस रिॲक्शन असल्या, इन दिस रिॲक्शन OH ग्रुप ऑफ COOH is replaced by Cl ग्रुप. कोणत्या ग्रुपनं, Cl ग्रुपनं. म्हणजेच कसं, जर तुमचा असा ऍसिड असला RC, म्हणजे कसं बघा, जर तुमच्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कोणता ऍसिड आहे बरं, कार्बोक्सिलिक ऍसिड असा असतो, बरोबर आहे की नाही, RC डबल बॉन्ड OH, बरोबर आहे. मग काय करा, ह्याच्यामधला हा OH आपल्याला काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. कोणते, PCl3 टाकला किंवा मग PCl5 टाकला किंवा मग तुमचा थायोनिल क्लोराईड जर टाकला SOCl2, तर ह्याच्यामधला OH तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि काय लावायचं आहे, Cl. आणि जर असं केलं तर हे तुमचं कंपाऊंड असा फॉर्म तयार होतो, RC डबल बॉन्ड Cl. लक्षात ठेवा, एकदम इझिली कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH रिप्लेस करायचा कशानं, Cl न. ओके, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, ऍसिड क्लोराईड. हे जनरल रिॲक्शन मध्ये आपण पाहणारच आहोत. एकदम सिंपल रिॲक्शन आहे, ह्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवायचे. एकदा दोनदा जर रिॲक्शन केली तर तुमची रिॲक्शन विसरणार नाही, लक्षात ठेवा. सुरुवातीला आता आपण काय करूया, त्याची जनरल रिॲक्शन बघूया. ओके, सुरुवातीला या सर्वांच्या जनरल रिॲक्शन. आता जनरल रिॲक्शन पुन्हा पुन्हा सोबत करायची, सर्वांसोबतच. मग एकदम सिंपल बघा, मी काय घेतो सुरुवातीला, हा RC डबल बॉन्ड OH ऑन रिॲक्शन विथ PCl3 इन प्रेझेन्स ऑफ हीट. बघा त्याच्यानंतर काय आहे, नेक्स्ट RC डबल बॉन्ड OH प्लस PCl5 हीट. त्याच्यानंतर RC डबल बॉन्ड OH प्लस SOCl2 हीट. बरोबर आहे. म्हणजे हिटिंग मध्ये जर केलं तर आता काय काय तयार होतं याच्यापासून बघा, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे PCl3. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, PCl3 आला की इथं 3 मॉलिक्यूल यूज करायची. बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅलेन्सिंग रिॲक्शन आहे, त्याच्यासाठी काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, PCl3 घेतला की इथं कार्बोक्सिलिक ऍसिडचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे, लक्षात ठेवा. मग 3 मॉलिक्यूल जर घेतले तर ह्याच्यामधून काय तयार होतो, 3 मॉलिक्यूल्स ऑफ RC डबल बॉन्ड O आणि हा OH काढायचा. इथं तुमचे 3 क्लोरीन आहे, हे 3 किंवा मग Cl लावायचा. Cl लावला की लक्षात ठेवायचं हा 3 मोल्स आहे, म्हणजे क्लोरीन पण किती झाले, 3 झाले. बघा, क्लोरीन 3 आहे, 3 क्लोरीन संपले. हा C डबल बॉन्ड O, हा राहिलं काय, हा OH राहिला आणि फॉस्फरस राहिला. मग बघा, हायड्रोजन किती, 3 मोल्स आहे, म्हणजे हायड्रोजन 3 आहे, बरोबर आहे की नाही. बघा, हायड्रोजन किती, 3 आहे, म्हणून काय लिहिलं मी, H3. फॉस्फरस एकच आहे म्हणून P. बघा, H3. ऑक्सिजन किती मोल्स मध्ये, 3 मध्ये, म्हणजे ऑक्सिजन पण किती असतील, 3, म्हणजे काय, H3PO3. ओके, आणि H3PO3 ह्याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड लक्षात ठेवायचं. बघा कशी एकदम सिंपल इझिली रिॲक्शन आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर PCl3 घेतला तर मॉलिक्यूल कार्बोक्सिलिक ऍसिडचे किती घ्यायचे, 3 मोल मध्ये घ्यायचे. 3 मोल मध्ये घेतलं की OH काढायचा, Cl लावायचा, रिॲक्शन ऍज इट इज बॅलन्स होईल. कारण की इथं 3 मोल्स मध्ये क्लोरीन तुमचे 3 आहेत, बाहेर पडतो H3PO3. आता फिक्स लक्षात ठेवायचं, तुमच्या कार्बोक्सिलिक ऍसिड वर जर PCl3 ची ऍडिशन केली तर कार्बोक्सिलिक ऍसिडचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे,
बाय प्रॉडक्ट बाहेर पडतो H3PO3, बाय प्रॉडक्ट बाहेर पडतो H3PO3 फॉस्फरस ऍसिड. नेक्स्ट PCl5. आता इथं 3 मोल्स मध्ये करण्याची गरज नाही, इथं 1 मोल मध्येच ठेवायचं. बघा ह्याच्यापासून काय तयार होतो, RC≡CL. बरोबर आहे की नाही. बघा इथं तुमचे किती क्लोरीन आहेत, 5 क्लोरीन आहेत. त्याच्यामधला एक इथला OH काढला आणि एक क्लोरीन लावला, म्हणजे तुमच्याकडे आणखी किती क्लोरीन राहिले, 4 क्लोरीन राहिले. परत आणखी ओके, हा इथला फॉस्फरस P, इथला एक ऑक्सिजन O, आणि इथले 5 मधले एक इथं यूज केला, 4 राहिले. ह्या 4 मधले 3 यूज करायचे. POCl3 प्लस इथला हायड्रोजन आणि राहिलेला क्लोरीन बाहेर पडतो HCl. बघा एकदम सिंपल. कसं, RC≡OH, हा OH काढला, त्याच्या ठिकाणी एक क्लोरीन लावला, क्लोरीन एक झाला तुमचा, इथं संपला. त्याच्यानंतर फॉस्फरस, इथला राहिलेला तुमचा ऑक्सिजन आणि क्लोरीन मध्ये 4 राहिले होते, त्याच्यामधले 3 यूज केले, Cl3. परत इथला हायड्रोजन आणि राहिलेला एक क्लोरीन HCl तुमचा इथं बाहेर पडला. म्हणजे 5 क्लोरीन आहेत, 1 हे 3 4 आणि 5 क्लोरीन तुमचे जशाच तसे. हायड्रोजनला हायड्रोजन तुमचा जशाच, फॉस्फरस सेम, आणि हा मॉलिक्यूल तुमचा जशाच. म्हणजे ऍसिड क्लोराईड आता POCl3 आणि HCl तुमचा इथं बाहेर पडला. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. आणि ह्याला म्हणायचं, ह्याचं नाव आहे फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड POCl3. आता फिक्स लक्षात ठेवायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड वर जर PCl5 ची ऍडिशन केली तर त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट तयार होतो POCl3 प्लस HCl. POCl3 प्लस HCl. POCl3 फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. ओके, आता नेक्स्ट आहे तुमची थायोनिल क्लोराईड सोबतची. थायोनिल क्लोराईड सोबतची पण एकदम सिंपल आहे. कशी बघा, 1 मोल मध्येच घ्यायचं, RC≡OCl झालं इथपर्यंत. म्हणजे मी काय केलं, इथं 2 क्लोरीन आहेत, इथला OH काढला आणि एक क्लोरीन इथं लावला, राहिला तुमचा एक क्लोरीन आणि इथला तुमचा OH. मग बाहेर काय पडतो, इथला एक ऑक्सिजन आणि इथला एक ऑक्सिजन आणि सल्फर, म्हणजे बाहेर पडतो SO2 गॅस. बघा हे सल्फर आणि हे 2 ऑक्सिजन, SO2 बाहेर पडला. आता राहिलं काय, इथला हायड्रोजन आणि इथला एक तुमचा क्लोरीन, म्हणजे बाहेर पडतो तुमचा HCl गॅस. बरोबर आहे की नाही. हे 2 गॅस तुमचे बाहेर पडले आणि हे 2 गॅस तुमचे बाहेर पडतात इथं. ओके, त्याच्यामुळे आपण सांगताना सांगतो की थायोनिल क्लोराईड सोबत जर आपण रिॲक्शन जर केली, ही रिॲक्शन मोस्ट प्रिफरेबली रिॲक्शन जाती, कारण की याच्यापासून जे बाय प्रॉडक्ट बनणार आहेत ते गॅसियस स्टेट मधले असतात आणि मिक्सचर मधून ते इझिली एस्केप होऊ शकतात. म्हणून ही रिॲक्शन तुमची कशी फेवरेबल किंवा प्रिफरेबल आहे. एकदम सिंपल आहे. आलंय का लक्षात रिॲक्शन. त्याच टाइप मध्ये आता ह्या आरच्या ठिकाणी तुम्ही इनी अल्किल ग्रुप घेऊ शकता किंवा इनी आरएल ग्रुप घेऊ शकता, डझंट मॅटर. ठीक आहे ना, आलंय लक्षात. ही जनरल रिॲक्शन झाली. ओके, हे कशी झाली तुमची जनरल रिॲक्शन. ओके, ह्याच्यानंतर आपण काय करूयात, ह्याचे एक्झाम्पल पण बघूयात, एक्झाम्पल कशा पद्धतीमध्ये करायचे आहे. आलंय लक्षात इथपर्यंत रिॲक्शन कशी करायची. ठीक, नेक्स्ट आपण काय करूया, त्याचे एक्झाम्पल बघूयात, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल कसे फॉर्म करायचे. ठीक आहे, एक्झाम्पल एक्झाम्पल मध्ये मी 1 नंबरचं एक्झाम्पल लिहितो इथं, CH3 CH2 C≡OH. ओके, आणि ह्या रिॲक्शन वर इथं PCl3 टाकू शकतो आपण. बरोबर आहे, PCl3 ची रिॲक्शन करू शकतो. बघा त्याच्यानंतर ह्याच कंपाऊंड वर सेकंड नंबर CH3 CH2 C≡OH प्लस PCl5 ची रिॲक्शन करू शकतो. किंवा परत CH3 CH2 C≡OH प्लस SOCl2 ची पण
रिॲक्शन करू शकतो. ठीक आहे, मग एकदम सिंपल रिॲक्शन आहे, काहीच नाही इथं, काही चॅलेंज नाही. लक्षात ठेवा बघा, इथपर्यंत सेमच आहे, आपल्याला हा OH काढायचा आहे. पण इथं लक्षात ठेवायचं PCl3 आहे, म्हणजेच किती मोल घ्यावं लागल? 3 मोल घ्यावं लागल. मग 3 मोल घेतले की डायरेक्ट रिॲक्शन करायची. 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2 C डबल बॉन्ड O, हा OH काढायचा, Cl लावायचा. Cl लावला की लक्षात ठेवायचं PCl3 म्हणजे बाय प्रॉडक्ट बाहेर पडणार H3PO3, बाय प्रॉडक्ट बाहेर पडणार H3PO3. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर परत CH3 CH2 C डबल बॉन्ड OH हे सेम आहे, PCl5 आहे, ह्याला एक्सेस मध्ये घ्यायची गरज नाही, सेम घ्या. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH काढायचा, Cl लावायचा. PCl5 म्हटलं की लक्षात ठेवायचं बाय प्रॉडक्ट PCl3 POCl3 प्लस HCl बाहेर पडतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ही रिॲक्शन आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl प्लस SOCl2 म्हटलं की लक्षात ठेवायचं SO2 गॅस प्लस HCl गॅस बाहेर पडतो. आले लक्षात? हे झाले तुमचे एक्झाम्पल. मग तुम्ही ॲलिफॅटिक आहे, तुम्ही ॲरोमॅटिक पण कंपाऊंड घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन करू शकता. एक एक्झाम्पल घेतो मी इथं. ओके, ह्याच्यामधलंच नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल मी इथं C डबल बॉन्ड OH बेन्झोइक ऍसिड घेतो आणि आपण बेन्झोइक ऍसिड वर पण काय करू शकतो? रिॲक्शन करू शकतो एकदम इझिली. ठीक आहे, मग ह्या बेन्झोइक ऍसिड वर तुम्ही PCl3 टाकू शकता, PCl5 टाकू शकता, SOCl2 टाकू शकता. बरोबर आहे, ह्याच्यावर तुम्ही तिन्ही सोबत पण रिॲक्शन करू शकता, डझंट मॅटर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, PCl3 म्हटलं की इथं 3 मॉलिक्युल्स घ्यायचे, विसरायचं नाही. ठीक आहे, ओके. आता बघा PCl3 आता तुम्हाला देताना कधी कधी इथं डायरेक्ट असे 3 मॉलिक्युल देत नाही. ओके, तुम्हालाच लक्षात आलं पाहिजे की PCl3 म्हणजे बॅलन्सिंग रिॲक्शन करायची, इथं 3 मॉलिक्युल्स लिहायचं, म्हणजेच प्रॉडक्ट मध्ये हा असा प्रॉडक्ट येईल तुमचा C डबल बॉन्ड O Cl प्लस PCl3 म्हटलं की बाय प्रॉडक्ट S3PO3. सेम PCl5 घ्यायचं, PCl5 ला 1 मोल मध्येच लागतंय C डबल बॉन्ड O Cl प्लस बाय प्रॉडक्ट POCl3 प्लस HCl. परत थायोनिल क्लोराइड मध्ये सेम रिॲक्शन, सेम प्रॉडक्ट, तर तुमचा ऍसिल क्लोराइडच तयार होणार आहे. बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवायचं SO2 गॅस प्लस HCl गॅस. झाले रिॲक्शन, एकदम सिंपल. त्याच्यासाठी एक गोष्ट ह्याच्यामध्ये काळजीपूर्वकच लक्षात ठेवायची, ऍसिड जर घेतला PCl3 सोबत जर रिॲक्शन जर केली तर इथं 3 मॉलिक्युल्स ह्याच्यापासून प्रॉडक्ट तुमचा तयार होतो RC डबल बॉन्ड OCl प्लस H3PO3, हा तुमचा बाय प्रॉडक्ट. इथं जर तुम्ही PCl5 घेतला, ओके, इथं तुम्हाला 3 मॉलिक्युल्स लिहायची गरज नाही. ओके, इथं तुमचा तयार होतो RC डबल बॉन्ड OCl प्लस POCl3 प्लस HCl प्लस इथं SOCl2 टाकला, हे सगळ्यांवर हिट करायची, RC डबल बॉन्ड OCl प्लस SO2 गॅस प्लस HCl गॅस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन्स, एकदम इझिली आणि इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत. आले लक्षात? एक्झाम्पल मध्ये तुम्ही येणे कोणतं पण एक्झाम्पल घेऊ शकता आणि त्याची रिॲक्शन्स तुम्ही करू शकता. नेक्स्ट आपण 4th नंबरची रिॲक्शन पाहूयात, रिॲक्शन विथ अमोनिया. म्हणजे आपण 3rd नंबरच्या रिॲक्शन मध्ये रिॲक्शन विथ PCl3 PCl5 आणि थायोनिल क्लोराइड सोबत रिॲक्शन पाहिली, त्याचे विथ एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर 4 नंबरची रिॲक्शन आपण पाहूयात, रिॲक्शन विथ अमोनिया. मग अमोनिया सोबत जर कार्बोक्सिलिक ऍसिडची जर रिॲक्शन केली
तर त्याच्यापासून आपल्याला अमाइड हा कंपाऊंड भेटणार आहे. ओके, म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमाइड आपण काय करू शकतो, इथं तयार करू शकतो. ही पण रिॲक्शन एकदम सिंपल आहे. ह्याच्यामधलं एक एक्झाम्पल तुमचं 2019 ची जी नीट आहे, ह्या नीट मध्ये हे एक्झाम्पल तुमचं विचारलेलं आहे. एकदम सिंपल रिॲक्शन कशा पद्धतीमध्ये करायची तुम्हाला एक्झॅक्टली सांगितली जाईल. ओके, काळजीपूर्वक लक्ष द्या. 4 नंबरची रिॲक्शन आहे. फोर्थ रिॲक्शन विथ अमोनिया. रिॲक्शन विथ अमोनिया. ओके, अमोनिया सोबत रिॲक्शन करू आपण काय तयार करायचं आपल्याला इथं, फॉर्मेशन ऑफ अमाइड. काय बनवायचं आहे, अमाइड बनवायचं आहे. आणि अमाइड कधी पण लक्षात ठेवायचा असा असतो, RC डबल बॉन्ड O NH2 हा तुमचा कशाचा फंक्शनल ग्रुप आहे, अमाइडचा. हा अमाइड बनवायचा आहे तुम्हाला. कुणावर रिॲक्शन करायची, ऍसिडवर, कार्बोक्सिलिक ऍसिडवर. कुणासोबत, अमोनिया सोबत. त्याच्यापासून काय बनवायचं आहे, अमाइड बनवायचा. अमाइड कसं असतो, RC डबल बॉन्ड O NH2. ओके, मग लिहिताना कसं लिहायचं, फेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिॲक्शन विथ अमोनिया. फेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिॲक्शन विथ अमोनिया टू फॉर्म सॉल्ट. टू फॉर्म अमोनियम सॉल्ट. टू फॉर्म अमोनियम सॉल्ट विच इज ऑन स्ट्रॉंग हिटिंग. ओके, विच इज ऑन स्ट्रॉंग हिटिंग किंवा फर्दर स्ट्रॉंग हिटिंग अँड फॉर्मेशन ऑफ अमाइड. काय करू शकतो आपण तयार, अमाइड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे फेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम सॉल्ट. काय तयार होतोय, अमोनियम सॉल्ट. चला बघा आपण लिहूया कसं लिहायचं, फेन कार्बोक्सिलिक ऍसिड, फेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिॲक्शन विथ अमोनिया. फेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्शन विथ अमोनिया टू फॉर्म काय तयार होते बघा, टू फॉर्म अमोनियम सॉल्ट. टू फॉर्म अमोनियम सॉल्ट विच इज ऑन स्ट्रॉंग हिटिंग किंवा मग अमोनियम सॉल्ट विच इज ऑन फर्दर स्ट्रॉंग हिटिंग, विच इज ऑन further strong heating to form काय तयार होतो, to form amide. to form काय तयार होत आहे, amide. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय तयार करणार आहेत आपण, अमाइड तयार करणार आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. सॉल्ट म्हणजे एकावर पॉझिटिव्ह, एका स्पीसीजवर पॉझिटिव्ह, दुसऱ्या स्पीसीजवर निगेटिव्ह. फर्दर त्याला स्ट्रॉंग हिट करायचं. आणि जर आपण स्ट्रॉंग हिट किंवा मग स्ट्रॉंग जर टेम्परेचर जर यूज केलं तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो, अमाइड तुमचा फॉर्म करू शकतो. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. रिॲक्शन बघूयात आपण सुरुवातीला. ठीक आहे, मग रिॲक्शन मध्ये कशी रिॲक्शन, सुरुवातीला कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचा. कसा, RC डबल बॉन्ड OH ऑन रिॲक्शन विथ अमोनिया. ऑन रिॲक्शन विथ अमोनिया. ओके, ऑन रिॲक्शन विथ अमोनिया. अमोनिया केला, रिॲक्शन केली की लक्षात ठेवायचं काय तयार होते बघा, ह्या नायट्रोजनच्या लोन पेअर असतात. ह्या नायट्रोजनच्या लोन पेअर हायड्रोजन घेतात. जर नायट्रोजनच्या लोन पेअरनं जर हायड्रोजन जर घेतला तर इथं NH3 आणि हा घेतलेला एक हायड्रोजन NH4. ह्या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे कसं बघा, RC डबल बॉन्ड O मायनस आणि इथं तुमचा NH4 प्लस बनतो.
बरोबर आहे. आणि ह्याला म्हणायचं अमोनियम सॉल्ट. काय म्हणायचं? अमोनियम सॉल्ट. हा सॉल्ट आहे तुमचा अमोनियम सॉल्ट. परत ह्या अमोनियम सॉल्ट मध्ये काय करायचं? ओके, स्ट्रॉंग हिटिंग करायची. काय करायचं? याला स्ट्रॉंग हिटिंग करायची. स्ट्रॉंग हिटिंग केलं. ओके, स्ट्रॉंग हिटिंग केलं की काय होतं? ह्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकायचं. बघा, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H2O. इथं 4 हायड्रोजन आहेत, त्याच्यामधले किती काढायचे? 2. आणि इथला 1 ऑक्सिजन. किती झाले? ओके, हा इथले 2 हायड्रोजन आणि इथला 1 ऑक्सिजन H2O. म्हणजे इथं किती हायड्रोजन राहिले? 2 आणि 1 नायट्रोजन. म्हणजे बनतंय कसं? RC डबल बॉन्ड O. RC डबल बॉन्ड O आणि इथं राहिलेले तुमचे 2 हायड्रोजन NH2 आणि बाहेर काय पडतो? H2O. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? आमाइड. काय म्हणतो? आमाइड. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. आली लक्षात कशी? बघा, डबल सांगतो. काय होतं माहितीये का? इथं सांगतो कसं आहे. इथं OH आहे ना तुमचा, हा OH. हे काय करतंय? नायट्रोजनच्या लोन पेअर हा हायड्रोजन घेतात. हायड्रोजन घेतला, इथला बॉन्ड ब्रेक होतो. आता इथला बॉन्ड ब्रेक झाला, ह्या नायट्रोजन हायड्रोजन घेतला म्हणजे NH4 तयार झाला. NH4 आहे, हा इलेक्ट्रॉन इकडे गेलेत म्हणजे ह्या नायट्रोजनवर टेल आहे. म्हणजे कोणता चार्ज यायला पाहिजे? पॉझिटिव्ह आला. इथला बॉन्ड ब्रेक झाला, ऑक्सिजनवर हेड आला म्हणजे कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीमध्ये ही रिॲक्शन. परत ह्याच्यामधून NH4 आहे ना, ह्या NH4 मधले तुमचे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन काढायचा वॉटर मॉलिक्यूल आणि हा NH2 राहिलेला जोडून घ्यायचा आणि त्यालाच आपण काय म्हणतो? आमाइड म्हणतो. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये तुम्ही एनी एक्झाम्पल घेऊ शकता. एनी एक्झाम्पल आणि एक्झाम्पल करून आपण सांगू शकतो. बघा, एक्झाम्पल फर्स्ट घेतो मी. ह्या आरच्या ठिकाणी मी घेतला CH3, इथं घेतला C डबल बॉन्ड O आणि इथं घेतला OH. बरोबर आहे की नाही? नाव काय रे? ऍसिटिक ऍसिड आहे. काय नाव आहे? ऍसिटिक ऍसिड. रिॲक्शन करायची कुणासोबत रे? अमोनिया सोबत. घेतला अमोनिया NH3. बरोबर आहे की नाही? एकदा जनरल आली ना काहीच प्रॉब्लेम नाही. परत काय करतो? हा नायट्रोजन इथला हायड्रोजन घेतो. इथं बाकीचं काही नाही, इकडे चेंज नाही करायचं. बघा, CH3 जशाच तसा, C डबल बॉन्ड O जशाच तसा. ह्या ऑक्सिजनचा काय होतो? O मायनस. हा नायट्रोजन NH3 इथला हायड्रोजन. ओके, NH4 काय झाला? प्लस झाला. मग ह्यालाच काय म्हणायचं? सॉल्ट म्हणायचं. अमोनियम सॉल्ट म्हणायचं. ठीक आहे, किंवा ऍसिटेट सॉल्ट पण आपण त्याला म्हणू शकतो. झाला सॉल्ट तयार. परत ह्याला काय करायचं? स्ट्रॉंग हिट करायचं. स्ट्रॉंग हिट केलं. ओके, ह्याच्यामधून काय बाहेर काढून टाकायचा? वॉटर बाहेर काढला की काय राहतो? CH3 C डबल बॉन्ड O हा NH2 आणि बाहेर काय पडतो? H2. झालं. हा झाला तुमचा तयार. ओके, हा झाला तुमचा तयार आणि ह्याचं नाव आहे ऍसिटामाइड. ओके, हा तुमचा तयार झाला कंपाऊंड. एकदम सिंपल, कोणताही घ्या ना. बघा, इथं मी काय करतो? ह्या CH3 ना, ह्याच्या ठिकाणी मी काय करतो? आता असा घेतो अरोमॅटिक COH. बरोबर आहे ना? काहीच अडचण नाही. मी अमोनिया घेतला की लगेच माझ्या लक्षात आहे की इथला हायड्रोजन इकडे जातो. ओके, म्हणजे O मायनस. म्हणजे इथं काय बनते? काय बनल र? बघा, C डबल बॉन्ड O मायनस आणि हा NH4 प्लस. बनला का नाही? सॉल्ट बनला. सॉल्ट बनला की लक्षात ठेवायचं काय करायचं? स्ट्रॉंग हिट करायचं. स्ट्रॉंग हिट केलं की काय करायचं? हा ऑक्सिजन काढून टाकायचा, ह्या C डबल बॉन्डला NH2 लावून टाकायचं. बरोबर आहे. काय करायचं? ह्या C डबल बॉन्डला NH2 लावायचा आणि बाहेर काय काढून टाकायचा? वॉटर. आणि याचं नाव आहे बेन्झामाइड. झाले रिॲक्शन. असे कित्येक एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, डझंट मॅटर. ठीक आहे, परंतु एक एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ओके, IMP एक्झाम्पल आहे आणि हे तुमच्या नीट मध्ये विचारलंय. कुठे विचारलंय? नीट मध्ये 2019 नीट मध्ये विचारलेला ह्याच्यावर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि तो तुम्हाला सांगतो कशा पद्धतीमध्ये.
इथं लक्षात आलं का तुमच्या, अमोनिया टाकला की सॉल्ट होतो, सॉल्टला हिटिंग केलं की अमाइड तयार होते. ठीक आहे, एकदम सिंपल. आता काय करायचंय बघा इथे. ओके, आलंय का लक्षात? काळजीपूर्वक बघा एकदा, रिॲक्शन बघून घ्या व्यवस्थित कशा कशा पद्धतीमध्ये रिॲक्शन आहे तुमची. ठीक आहे, ओके. आलंय का लक्षात? बघा आता बघा एक्झाम्पल, तुम्हाला विचारलेले एक्झाम्पल इम्पॉर्टंट घेतो. असे रिंग आहे, इथं सी डबल बॉन्ड ओ OH आणि इथं एक आहे सी डबल बॉन्ड OH आणि ह्याचं नाव आहे थॅलिक ऍसिड. काय नाव आहे? थॅलिक ऍसिड. ही रिॲक्शन 2019 मध्ये नीटला विचारलेली, लक्षात ठेवा. आता काय टाकलं त्याच्यावर? अमोनिया टाकलं. आता लक्षात ठेवायचं काहीच नाही, एकदम सिंपल आहे. ह्या दोन्हीचं पण काय होणार? असं सी डबल बॉन्ड ONH4, ह्याचं पण कसं होणार? सी डबल बॉन्ड ONH4. म्हणजे इथं तुम्हाला किती मॉलिक्यूल यूज करावं लागतील? 2 मॉलिक्यूल. ओके, 2 अमोनियाचे मॉलिक्यूल जर तुम्ही इथं यूज केले, त्याच्यापासून काय तयार होतं बघा, सॉल्ट बनवायचा. सी डबल बॉन्ड O मायनस NH4, सी डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस. बरोबर आहे की नाही? इकडं पण सेम, सी डबल बॉन्ड O मायनस NH4 प्लस. सॉल्ट बनला ना? बरोबर आहे की नाही? मग सॉल्ट बनला की काय करायचं सांगितलंय? सॉल्ट बनला की स्ट्रॉंग हिटिंग करायची. काय करायची? स्ट्रॉंग हिटिंग करायची. स्ट्रॉंग हिटिंग केलं की आता लक्षात ठेवायचं, इथं 2 आहेत ना तुमचे NH4 NH4, ह्या दोन्ही मधले वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार. इथं तुमचा एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडत होता, इथं किती बनले? 2 बनले सॉल्टचे मॉलिक्यूल. मग वॉटर मॉलिक्यूल पण किती बाहेर पडणार? 2 बाहेर पडणार. मग 2 बाहेर पडणार, 2 जर बाहेर पडले की त्याच्यापासून कसा कंपाऊंड तयार होतो? सी डबल बॉन्ड O NH2, सी डबल बॉन्ड O NH2 झाला का असा तयार? बरोबर आहे की नाही? हे अशा पद्धतीमध्ये तुमचा कंपाऊंड तयार झाला. थॅलामाइड आपण त्याला म्हणतो. काय नाव आहे त्याचं? थॅलामाइड. थॅलामाइड झाला इथपर्यंत. आता इथपर्यंत स्टॉप नाही रिॲक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? लक्षात ठेवा, ही रिॲक्शन इथपर्यंत स्टॉप नाही. तिथं आपण काय करू शकतो? आणखी एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून ठेवू शकतो. इथं हिट करायची परत आणखी, आणि हिट केलं बघा, हिट केलं इथून काय होतं माहितीये? बघा बघा काळजीपूर्वक बघा काय होतंय. ओके, आता इथं आपल्याला काय बनवायचं आहे? इथं तुमचे कितीतरी NH2 2 आणि इथला एक हायड्रोजन. म्हणजे लिहिताना मी काय करतो माहितीये? हा NH2 ना, ह्याला मी असं लिहितो, हा NH आणि हा H. बरोबर आहे? ह्याच्यामधून काय निघून जातो? तर ह्याच्यामधून बाहेर पडतो हा NH2 आणि हा तुमचा हायड्रोजन. बरोबर आहे? म्हणजे जर तुमचा हा जर बाहेर पडला NH2 हायड्रोजन म्हणजे अमोनिया, तर मॉलिक्यूल कोणता तयार होतो बघा? तर मॉलिक्यूल असं तयार होतं तुमचं, हा सी डबल बॉन्ड O, इथं मध्ये लिहायचा NH, त्याच्यानंतर इकडं तुमचा सी डबल बॉन्ड O आणि ह्याला जोडून टाकायचं असं, आणि ह्याचं नाव आहे थॅलाइमाइड. हा थॅलामाइड आहे आणि हा थॅलाइमाइड आहे. बरोबर आहे? बाहेर काय पडेल रे? हा NH2 म्हणजे बाहेर काय पडेल? NH3. म्हणजे परत तुम्ही जर इथं स्ट्रॉंग हिटिंग जर केलं, तर स्ट्रॉंग हिटिंग केल्याच्या नंतर ह्याच्यापासून तुमचा बाहेर पडतो अमोनिया, हा NH2 आणि इथला तुमचा हायड्रोजन NH3 बाहेर पडला आणि हा तुमचा थॅलाइमाइड तयार झाला. आणि हा तुमचा प्रॉडक्ट विचारला होता 2019च्या नीट मध्ये. आलंय का लक्षात? एकदम सिंपल रिॲक्शन आहे, फक्त ह्याला प्रॅक्टिस करावं लागते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ह्याची जर प्रॅक्टिस केली तरच येते, अदरवाईज नाही. लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड सॉल्ट बनतो, त्याच्यापासून फर्दर स्ट्रॉंग हिटिंग करा, तुमचा अमाइड भेटतो. ठीक आहे? ही रिॲक्शन लक्षात ठेवायची, बोर्डला तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय.
बरोबर आहे ना, फॅलिक ऍसिड 2NaS3 इथं 2 टाकत नाहीत तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही 2 लिहिलं तरी एकदम सिंपल, परंतु तुम्हाला देत नाही, तुम्हालाच ते जेस करावं लागतं. झाला हा कंपाऊंड तयार, स्ट्रॉंग गेटिंग करायचे, वॉटर मॉलिक्यूल 2 काढून टाकायचे. ठीक आहे, म्हणजे इथं काय होतील तुमचे, बाहेर पडतील 2H2O. बरोबर आहे. आणि फर्दर तुमचा हा कंपाऊंड अशा पद्धतीमध्ये एकदम सिंपल रिॲक्शन आहे, प्रॅक्टिस करा, येऊन जाईल.